भ्रष्टाचाराचे सावट. पिंपळगाव खांड धरणाच्या संरक्षण भिंतीपासून रस्त्यापर्यंत निकृष्ट कामांचे आरोप. अकोले नाईंच्या इशाऱ्यानंतरही प्रशासन गप्प. सार्वजनिक पैशांचा हिशोब कोण देणार? अकोले तालुक्यातील महत्त्वाच्या पिंपळगाव खांड धरण परिसरात तब्बल 1,51,95,647 रुपयांची विकास कामे करण्यात आली. मात्र कोट्यावधींच्या उंबरठ्यावर असणाऱ्या या सार्वजनिक निधीच्या कामांवर आता निकृष्ट दर्जा आणि संभाव्य गैरप्रकारांचे गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. आणि विशेष म्हणजे अकोले नाईंनी वर्षभरापूर्वीच या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र त्यानंतरही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झाली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होतो आहे. संरक्षण भिंत की धोक्याची घंटा. धरणाच्या सांडव्याजवळील संरक्षण भिंतीवरील प्लास्टर अनेक ठिकाणी कमकुवत झाल्याचे आणि हाताने घासल्यास धूळ निघत असल्याचे दिसून येत असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. धरणासारख्या महत्त्वाच्या जलसंपदा प्रकल्पातील संरक्षण भिंतीची अशी अवस्था असेल तर कामाच्या दर्जाची तपासणी कोणी केली? गुणवत्ता नियंत्रण विभागाने नेमके काय पाहिले असा सवाल उपस्थित होतो आहे. एस्टिमेटप्रमाणे साहित्य वापरले का? संरक्षण भिंतीच्या बांधकामात आवश्यक तांत्रिक निकषानुसार साहित्य वापरण्यात आले का? याबाबतही प्रश्न उपस्थित झालेले आहेत. काही नागरिकांनी ग्रीट आणि स्थानिक दगडगोट्यांचा वापराबाबत आरोप केले आहेत. त्यामुळे मंजूर अंदाजपत्रक, तांत्रिक मानके, प्रत्यक्ष वापरलेले साहित्य यांची स्वतंत्र तांत्रिक आणि प्रयोगशाळा तपासणी होणे गरजेचे आहे. नव्या डांबरी रस्त्यावर गवत. धरण परिसरातील नव्याने करण्यात आलेल्या डांबरी रस्त्यावर काही ठिकाणी गवत उगवल्याचं निदर्शनास येत असल्याने डांबरीकरणाची गुणवत्ता, थराची जाडी आणि वापरलेल्या मिश्रणाच्या प्रमाणाची तपासणी झाली का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. सुविधा कागदावर की प्रत्यक्षात? कार्यालयीन इमारतीवर पाईप बसवलेले दिसत असताना पिण्याच्या पाण्याची टाकी, काही ठिकाणी अपूर्ण वीज जोडणी तसेच माहिती फलकाच्या अवस्थेबाबतही नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले. लाखो रुपयांची झाडे कुठे गेली? धरण परिसरात लाखो रुपये खर्च करून वृक्षारोपण करण्यात आले असल्याचं सांगितलं जाते. मात्र लावलेल्या झाडांपैकी एकही झाड जिवंत नसल्याचा आरोप स्थानिकांकडून होतो आहे. धरणाच्या परिसरात पाण्याची उपलब्धता असताना वृक्षांची अशी अवस्था का झाली? धरण उशाला, झाडं कोरड्या कशाला, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होते आहे. तालुक्यात अनेक ठेकेदार कामासाठी इच्छुक असताना हे काम अंदाजित दराने कसे मंजूर झाले? प्रक्रिया किती पारदर्शक होती? याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. आणि या संपूर्ण प्रक्रियेची निविदा, कागदपत्रे, तांत्रिक मंजुरी, अंदाजपत्रक, मोजमाप, पुस्तिका आणि बिलांची तपासणी करण्याची मागणी होते आहे. अधीक्षक अभियंत्यांनी आता प्रत्यक्ष पाहणी करावी. अहिल्यानगर जिल्हा जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी या प्रकरणाची स्वतः प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी मागणी नागरिकांकडून होते आहे. सार्वजनिक निधीतून होणाऱ्या कामात दर्जा, पारदर्शकता आणि जबाबदारी या तीनही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. केवळ कागदावर काम पूर्ण दाखवून प्रत्यक्षात निकृष्ट काम झाले असेल तर त्याची जबाबदारी निश्चित होणे आवश्यक आहे. आता चौकशीच्या मागण्या जोर धरू लागल्या आहेत. नागरिकांच्या प्रमुख मागण्या आहेत: स्वतंत्र क्वालिटी कंट्रोल विभागामार्फत तांत्रिक तपासणी करावी, वापरलेल्या बांधकाम साहित्याचे प्रयोगशाळेत नमुने तपासावेत, मंजूर एस्टिमेट आणि प्रत्यक्ष कामाची तुलना करावी, मोजमाप, पुस्तिका आणि देयकांची तपासणी करावी, वृक्षारोपणाचा खर्च आणि प्रत्यक्ष लागवडीची चौकशी करावी, निविदा प्रक्रिया पारदर्शक होती का याची पडताळणी करावी, दोष आढळल्यास संबंधित अधिकारी, अभियंते आणि ठेकेदारांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कारवाई करावी. 1,51,00,000 सार्वजनिक निधीचा प्रश्न आहे. दोष असतील तर चौकशीला घाबरण्याचे कारण काय? अकोले नाईंनी वर्षभरापूर्वी प्रश्न उपस्थित केला होता. आता प्रशासनानेच उत्तर देण्याची वेळ आली आहे. नमस्कार अकोलेकरांनो, मी सुनील चास्कर. मी आता आलोय पिंपळगाव खांड धरणावरती. इथे यायचं कारण असं, 1 वर्षापूर्वी मी ह्याच पिंपळगाव खांड धरणावरती येऊन एक बातमी बनवली होती. ती बातमी यासाठी होती का या धरणाच्या बाजूला जी संरक्षण भिंत आहे ती अत्यंत निकृष्ट आहे, किंवा हा रोड होता तोही अत्यंत निकृष्ट होता. मी साधारण 1 वर्षापूर्वी ही बातमी बनवली होती. त्यानंतर आज परत या ठिकाणी बघायला आलो काय बदल झालाय का. ही जी पाटी आहे, ही पिंपळगाव खांड धरणाची ही जी पाटी लावली, ती पाटी सुद्धा तरंगती बघू शकता. इथपर्यंत हा पाईप संपलेला आहे. वेल्डिंगचा हा पाईप आहे. या पाटीचा जो पाईप आहे इथपर्यंत संपलेला आहे. इकडचा देखील या ठिकाणी संपलेला आहे. बघा, हे जलसंपदा खात्याची ही पाटी आहे, ती पूर्णपणे जमिनीत सुद्धा रोवलेली नाहीये. म्हणजे अत्यंत निकृष्ट असं काम आहे. किंवा मी 1 वर्षापूर्वी आलो, तुम्हाला सांगतो या ठिकाणी हे जे काही गेस्ट हाऊस असेल किंवा ऑफिस असेल
किंवा सिक्युरिटीची कॅबिन असेल, जे काय असेल, 1 वर्षापूर्वी आलो होतो. याला इथं लाईटचा बल्ब सुद्धा नाहीये. ही वायर तिथं ती पडलेली बघू शकता आपण. वरती जी पाण्याची टाकी बसवायला पाहिजे होती, इथं जे कोणी अधिकारी राहणार आहे त्यांच्यासाठी समजा पाण्याची व्यवस्था असती. धरण जर इथं आहे तर पाण्याची टाकीला वरती ते बघू शकता आपण पाईप तसे लटकलेली, तिथं पाण्याची टाकी सुद्धा ठेवली नाही. म्हणजे 1 वर्षापूर्वी आपण समजा याच्यावर भूमिका घेतली होती, तर 1 वर्षानंतर काही बदल झाले का हे आपण बघायला आलो, तर बिलकुल बदल झाले नाही. रोड सुद्धा 1 वर्षापूर्वी जसा होता तसाच रोड आहे. आपण बघू शकता हा डांबरी रोड आहे. या डांबरी रोडवरती गवत उगवलंय, गवत. म्हणजे हा रोड किती मजबूत रोड असेल. डांबरी रोडवरती गवत उगवलंय. अत्यंत निकृष्ट असा रोड आहे, बघू शकता. ह्या जिल्ह्याचे जलसंपदाचे जे अधीक्षक आहे ते आहेत ह्या तालुक्याचे भूमिपुत्र. ते कोण आहे? बाळासाहेब शेटे. खरं तर त्यांच्या कार्यकाळात जे काही काम होतंय ते काम अत्यंत लॉंग लाईफ चांगलं होणं गरजेचं आहे, किंवा त्यांनी आपल्या तालुक्यातलं काम आहे त्याच्यावरती लक्ष ठेवणं. मी सध्या आलोय पिंपळगाव खांड धरणावरती. आज यायचं कारण असं का 1 वर्षापूर्वी बरोबर मी या ठिकाणी आलो होतो. या ठिकाणच्या ह्या ऑल कंपाऊंड जी ऑल आहे, जी धरणाची सुरक्षा भिंत आहे, त्या सुरक्षा भिंतीची मी 1 वर्षापूर्वी बातमी केली होती. 1 वर्षापूर्वी बातमी करून प्रशासनाने याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही किंवा या ठिकाणी येऊन पाहणी केली नाही. किती निकृष्ट काम आहे. या बांधकामामध्ये जी काही वाळू वापरायची होती ती वाळू वापरली नाही, पूर्णपणे ग्रीट वापरलेली आहे. दुसऱ्या बाजूला ही धरणाची जी संरक्षण भिंत बांधलेली, इकडनं ही संरक्षण भिंत वापरली, त्यात मोठमोठे दगड टाकलेले किंवा सिमेंटच्या गोण्या साईडनं लावून दिलेले आहे. अत्यंत निकृष्ट असं काम आहे. जे कोणी जलसंपदा मंत्री असतील किंवा तालुक्याचे आमदार असतील, प्रशासन असेल, त्यांनी या ठिकाणी येऊन या कामाची एकदा चौकशी करावी. बघा, मी गेल्या वर्षी या ठिकाणी येऊन एक बातमी केली होती, आज पुन्हा आलोय, पुन्हा याच्यावर आवाज उठवतोय. सातत्य माझं हे राहील का या कामावरती आवाज उठवणं. अकोलेकरांना उत्कृष्ट कामाचा निकृष्ट जर नमुना बघायचा असेल, हे पिंपळगाव खांड धरण आहे. ह्या धरणाच्या बाजूला इथं खाली एक संरक्षण भिंत बांधलेली, ती एकदा येऊन बघा. उत्कृष्ट कामाचा निकृष्ट नमुना जर बघायचा असेल तर पिंपळगाव खांड धरणावरती या, आणि या ठिकाणी खाली संरक्षण भिंत आहे ती एक बघा. या ठिकाणचा डांबरीकरण रोड बघा, किंवा या ठिकाणची ती कॅबिन बनवली, सिक्युरिटी कॅबिन असेल किंवा गेस्ट हाऊस असेल, ते एक बघा. तुम्हाला तालुक्यातला उत्कृष्ट कामाचा निकृष्ट नमुना लवकर कळून येईल. डांबरी रोडवरती गवत उगवलंय, म्हणजे हा रोड असेल कसा. हे बघा, हा पूर्णपणे डांबरी रोड आहे. बघा, इथून इथपर्यंत डांबरी रोड आहे. इथं सगळं गवत उगवलं ह्या रोडवरती. मग किती निकृष्ट रोड असेल हा. हे अधिकाऱ्यांना नक्की कोणता आजार कोणता झालाय. शासनाचा पैसा लाखो रुपये या पिंपळगाव खांड धरणाचे पाण्यात गेलेले, करोडो रुपयाचा इथं चुराडा झालेला आहे. जे कोणी अधिकारी असेल प्रचंड प्रमाणावर भ्रष्टाचार केलेला आहे, प्रचंड प्रमाणात. हा जो रोड आहे अत्यंत निकृष्ट केलेला आहे. वरती जी रूम बनवलेली, लाईटची व्यवस्था नाही आहे, पाण्याची व्यवस्था नाही आहे, पाण्याची टाकीसुद्धा ठेवलेली नाही. बिलं तर बाकी वेळेत काढून घेतलेले, सगळे बिलं वेळेत काढले. काम निकृष्ट आहे. पैसा शासनाचा आहे, शासनाचा पैसा गेला आहे सगळा पिंपळगाव खांडच्या धरणामध्ये. अधिकारी असतील त्यांनी या ठिकाणी एकदा येऊन बघावं, किती निकृष्ट काम आहे. पिंपळगाव खांड धरणाचा हा जो रोड आहे, धरणाच्या भिंतीवरती यायला रोड केलेला आहे, अत्यंत निकृष्ट असं काम आहे. जलसंपदाचे मंत्री, या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ह्या रोडची एकदा चौकशी लावा. किती निकृष्ट काम आहे. लाखो रुपयाचा निधी आहे, करोडो रुपयाचा. बघू शकता, अत्यंत निकृष्ट असं काम आहे. जे कोणी अधिकारी असतील ते या ठिकाणी परत चौकशीला आल्यानंतर त्यांनी या ठिकाणचे हे खड्डे बघावे. जर हे खड्डे झाडं लावण्यासाठी होते, आपण बघू शकतो. बघा, हे झाडं लावलेले इथं, हे फक्त प्रोसेसप्रमाणे झाडं लावलेले, ते मरून गेलेले, किंवा काही खड्ड्यांमध्ये झाडच नाही आहे. बघा, हे झाड लावलेले
मरून गेलेले झाड. जर धरणात एवढं पाणी असतं आणि जर 200 फुटावरती हे जलसंपदा विभागाने झाडं लावलेले, मग हे झाडं, हे खड्डे हे फक्त बिलं काढण्यापुरतेच आहे का? हे JCBच्या बकेटनी खड्डे घेतलेले आणि नावाला फक्त हे झाडं इथं आणून लावलेले, सगळे झाडं मरून गेलेले, बिलं हे सगळे पास केलेले. हे फक्त पैसे कमवण्याचा हा धंदा होता. हा पैसे कमवण्याचा धंदा होता. JCBच्या बकेटनी खड्डे घ्यायचे आणि याच्यात कोणती तरी झाडं आणून लावायची. जर धरण 200 फुटावरती धरण आहे आणि ही जलसंपदाची जागा आहे, या खड्ड्यांमध्ये झाडं कुठे? झाडं काहीच नाही ना. हे झाडं गेले. मग जर इथं पाणी होतं तर ह्या झाडांना पाणी दिलं असतं, हे झाडं जगले असते ना. मग हे फक्त नावापुरतंच होतं का बिलं काढण्यापुरतं होतं का खरोखर इथं झाडं जगवायचे होते? नक्की कशासाठी होतं? खरं तर मला एकंदरीत इथं जे दिसतंय ना, अत्यंत असा भोंगळा कारभार आहे, पैसे कमवण्याचा धंदा आहे इथं. तो धंदा यशस्वी झालेला आहे. आपण गेल्या वर्षी बातमी केली, परत आलोय, परत तीच परिस्थिती आहे. हे खड्डे नावाला फक्त हे काहीतरी केलेले, पण हे झाडं जगणं गरजेचे होते. शासनाने जर लाखो रुपये खर्च केला आहे तर हे झाडं जगणं गरजेचे होते. असं का पाणी नाही धरण उशाला आणि कोरड घाशाला, अशी इथली या झाडांची अवस्था आहे. अत्यंत दुर्दैव आहे. अकोले तालुक्याचे आमदार असतील, जलसंपदाचे या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील राधाकृष्ण विखे, यांनी याची चौकशी करावी. अत्यंत निकृष्ट काम झालेलं आहे. जी संरक्षण भिंत आहे तिचं निकृष्ट काम आहे. रोडचं तर अत्यंत बोगस काम आहे. झाडं लावलेले, फक्त पैसे काढलेले. या ठिकाणी अत्यंत बोगस काम झालेलं आहे. गावकऱ्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी कोणत्याही प्रकारची वाळू वापरली नाही. या ठिकाणी हे जे नवीन प्लास्टर दिसतंय, हे साईडचे दगड दिसू नये म्हणून हे प्लास्टर केलेलं आहे. या ठिकाणी क्वालिटी कंट्रोलचे जे कोणी अधिकारी असतील यांनी या ठिकाणी येऊन एकदा या कामाची चौकशी करावी. सामान्य जनतेचा लाखो रुपयाचा निधी. सगळ्या धरणाच्या भिंतीत आहे ना दगड टाकलेले. ही खरं धरणाची भिंत बांधायला जे काही आहे इस्टिमेट आहे त्यात वाळूचा वापर करायला सांगितलाय. वाळू वापरलेली नाहीये. अत्यंत असं निकृष्ट काम केलेलं आहे इथं. कुठेही मारा या भिंतीवरती बघा. उत्कृष्ट कामाचा निकृष्ट नमुना पिंपळगाव खांड धरण. उत्कृष्ट कामाचा निकृष्ट नमुना पिंपळगाव खांड धरण. अकोले 9 साठी प्रतिनिधी सुनील चास्कर, अकोले.